तुमच्या घरातल्या पुरुषांना पण टीव्ही चालू करून बाहेर जायची सवय आहे का हे बघा. तर धीरज धैर्याला घेऊन कधी बाहेर गेलं मला कळलंच नाही. असो, आम्ही ना काल पिझ्झा पिझ्झा ट्राय केला होता घरच्या घरीच आणि आमच्याकडे दोन ऑप्शन होते. एक म्हणजे ओव्हनमध्ये करायचा आणि एक म्हणजे तव्यामध्ये करायचा. म्हटलं चला दोन्ही ऑप्शनमध्ये आपण ट्राय करून बघूया. तर दोन्हीमध्ये ठेवलं होतं सगळं बेसिक टॉपिंग ॲड करून वगैरे. पण झालं असं, आमचा जो ओव्हनमधला पिझ्झा होता ना त्याला बराच वेळ लागला आणि पहिला पिझ्झा तर आमचा पापडच झाला होता. म्हणून म्हटलं जाऊ दे, तव्यावरचाच बेस्ट आहे, पटकन होतो आणि खाऊन टाकू. त्याच्यानंतर मला तर माझा नेहमीचा स्वयंपाक असतोच, पटकन अशा चपात्या करायला घेतल्या आणि म्हटलं चला तुमच्याशी गप्पा मारूया. आता लास्ट वीकमध्ये एक न्यूज खूपच व्हायरल होत होती इन्स्टाला की एका मुलीने फास्ट फूड खाल्ल्यामुळे तिच्या आतड्याला छिद्र पडलं आणि ते बघून मी तर इतके घाबरले होते की तसंही मी जास्त फास्ट फूड खात नाही, पण जेव्हा कधी पण खायला घेतलं तेव्हा भीती वाटत होती. नंतर एका डॉक्टरांनी इतकं छान एक्सप्लेन केलं की फास्ट फूड खाल्ल्यामुळेच आतड्याला छिद्र पडत नाही, म्हणजे आपले आतडके इतके कमजोर नसतात की एखादा पदार्थ खाल्ला आणि गेला त्याच्यामध्ये काहीतरी टोकदार पदार्थ खाल्ला गेला असेल किंवा आधीच काही इश्यू असेल तर तसं होण्याची शक्यता आहे. किंवा ज्याला कोणाला टीव्ही असतो, म्हणजे बऱ्याचशा त्यांनी खूप छान एक्सप्लेन केलं होतं त्या डॉक्टरांनी की कसं आतड्याला छिद्र पडतात. आणि इंस्टाग्रामवाले ना खूप जास्त घाबरून ठेवतात, काही काही जण, आपल्याला खूप जास्त भीती वाटते आणि जे कोणी फास्ट फूडचे विरोधक आहेत ते त्याला लगेच सपोर्ट करतात. मी असं म्हणत नाहीये की फास्ट फूड चांगलंच आहे, शरीराला खाल्लंच गेलं पाहिजे, नाही, पण सगळ्या गोष्टी मेंटेन करणं गरजेचं आहे. कधी कधी जिभेचे चोचले पण पुरवले गेले पाहिजेत. कॅल्शियम आणि प्रोटीन सोबत आपल्या शरीराला फॅटची सुद्धा तेवढीच गरज आहे. असो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.